कदम न्यूजरूम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे अर्थातच महाविकास आघाडी, राज ठाकरे आणि निवडणूक आयोग यांच्या भेटीच्या पार्ट 2 ची। गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मिले सुर मेरा तुम्हारा या मोडमध्ये दोन्ही ठाकरे बंधू दिसतात आणि आता जेव्हा निवडणूक आयोगाकडे एकत्र जाण्याची वेळ आली तेव्हा सुद्धा या ठाकरे बंधूंची एकी कायम असल्याचं पाहायला मिळालं। ठाकरे बंधूंनी मिळून सर्वात मोठी मागणी केली आहे। मागणी अशी होती निवडणूक आयोगाकडे की राज्यातल्या आगामी निवडणुकाच रद्द केल्या जाव्यात। ही मागणी त्यांनी का केली तर मतदार याद्यांच्या घोळ्याच्या मुद्द्यावरून। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सलग दुसऱ्या दिवशी निवडणूक आयोगाची आणि आयुक्तांची भेट घेतली। आजच्या भेटीत उद्धव ठाकरे, राज ठाकरे, पवारांचे राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांचा समावेश होता। मतदान गोपनीय असतं, मतदार याद्या गोपनीय कशा हा सवाल थेट विचारला राज ठाकरेंनी। आयोगाच्या भेटीनंतर एकत्रित पत्रकार परिषद पार पडली आणि पुन्हा निवडणूक आयोगावरती महाविकास आघाडीनं आणि राज ठाकरेंनी आरोपांच्या फैरी झाडल्या। पण आजच्या भेटीत शरद पवार मात्र नव्हते। काही नियोजित कार्यक्रमांमुळे त्याच्या बैठकीला येऊ शकले नसल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं। तर दोन्ही ठाकरे बंधूंनी आजच्या निवडणूक आयोगाच्या भेटीमध्ये नेमकी मागणी काय केली ती सुद्धा आपण बघणार आहोत। आम्ही त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की जोपर्यंत हा संपूर्ण निवडणूक मतदार यादीतला घोळ तुम्ही त्याच्यावरती काही स्पष्टीकरण किंवा तो सुधारत नाही तोपर्यंत या निवडणुका होता कामा नयेत। निवडणुकीच्या यादीतले घोळ दोन्ही राज्य आणि केंद्रीय निवडणूक आयोगातल्या प्रतिनिधींना आम्ही त्यांच्यासमोर ठेवलेले ते सुधारले पाहिजेत आणि ते सुधारून विरोधी पक्षाचं समाधान झालं पाहिजे, सत्ताधारी पक्षाचं समाधान झालं पाहिजे, कोणाचंही। परंतु जे निवडणुका लढवतात मला असं वाटतं त्या राजकीय पक्षाचं समाधान झाल्याशिवाय त्यांनी निवडणुका घेऊ नये। तर अगदी कालच्या प्रमाणे आजच्या बैठकीमध्ये सुद्धा राज ठाकरे कमालीचे आक्रमक पाहायला मिळाले। या बैठकीत राज ठाकरेंनी कोणकोणते मुद्दे मांडले ते सुद्धा आपण जाणून घेऊया। राज ठाकरेंचे प्रमुख मुद्दे किंबहुना सवाल, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा कार्यक्रमच रद्द करा अशी थेट मागणी राज ठाकरेंची आहे। निवडणूक आयोग मतदार यादी का दाखवत नाही, मतदार यादी काही गुप्त नसते, मतदान गुप्त असतं, हा प्रमुख मुद्दा त्यांनी उपस्थित केला। मतदार नोंदणी बंद करून लपवाछपवी नेमकी कशासाठी असा सुद्धा सवाल राज ठाकरेंकडून उपस्थित केला गेला। पुढचा त्यांचा मुद्दा होता की सगळ्या पक्षांचं एकमत जोवर होत नाही तोपर्यंत राज्यात निवडणुका घेतल्या जाऊ नयेत। सत्तेतल्या 3 पक्षांसाठी तुम्ही काम करत नाही असं थेटपणे सुनावलं राज्याच्या निवडणूक आयुक्तांना, आयोगाला राज ठाकरेंनी। दरम्यान बाळासाहेब थोरात हे गेली सलग 8 ते 9 टर्म सातत्यानं 80 ते 90 हजार मतांनी निवडून येतात, पण या वेळेला ते 1 लाख मतांनी कसे काय पडले हा सुद्धा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला। राज ठाकरेंच्या पाठोपाठ उद्धव ठाकरेंची या संपूर्ण बैठकीतली भूमिका काय होती ती सुद्धा आपण बघतोय। उद्धव ठाकरे असं म्हणाले आयोगाला की सत्य स्वीकारा आणि निवडणुकाच रद्द करा। त्यांचा पुढचा मुद्दा असा होता की राज ठाकरे आणि आम्ही दोघे शेजारी शेजारी बसलोय, आमच्यामध्ये कोणी येणार नाही, एक प्रकारची मिश्किल किंवा थोडीशी लाईट टिप्पणी होती उद्धव ठाकरेंची। आणि त्रुटींसह म्हणजे मतदार याद्यांमध्ये घोळ आहे हा आक्षेप विरोधकांचा आहे, त्यामुळे त्रुटींसह तुम्ही निवडणुका का घेताय हाही सवाल त्यांनी आयोगाला विचारला। इलेक्शन फॉर सिलेक्शन जाहीर करून टाका असं सुद्धा उद्धव ठाकरे म्हणतात। आणि निवडणूक आयोग हा काही हरिश्चंद्र नाही असं सुद्धा विधान आज उद्धव ठाकरेंनी आजच्या बैठकीत केलंय। व्हीव्हीपॅट तुम्ही घेत नाहीयात म्हणजे या निवडणुकीमध्ये व्हीव्हीपॅट नसेल म्हणजे सगळे पुरावे तुम्ही नष्ट कराल अशी एक भीती, शंका किंवा आक्षेप उद्धव ठाकरेंकडून नोंदवला गेलेला आहे। जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात हे सुद्धा महाविकास आघाडीच्या वतीने बैठकीत होते। या दोघांनी कोणकोणते मुद्दे मांडले ते सुद्धा आपण जाणून घेऊयात। या 2 नेत्यांचे महत्त्वाचे मुद्दे आजच्या बैठकीच्या अनुषंगानं ते सुद्धा आपण बघणार आहोत। 12 ऑगस्टला आपण दाखवलं दुपारी 3 वाजता आमच्या पक्षाने, आमच्या कार्यकर्त्यांनी तपासलं, आपण म्हणतो की वस्तुस्थिती याच्यात होती मतदार यादीत ऑनलाईन। आणि 6 वाजता मात्र ती सगळी नावं या बाईंची म्हणजे या श्रीमती गुप्ता जे आहेत त्यांचं नाव हे त्या ठिकाणाहून काढण्यात आलं। आमचा दावा असा आहे आणि आमचा समज व्हायला लागलेला आहे की राज्य निवडणूक आयोग किंवा केंद्रीय निवडणूक आयोगाचा सर्व्हर हा महाराष्ट्रात दुसरा कोणीतरी चालवतो
असा आमचा आता अनुभव व्हायला लागलेला आहे. निवडणूक झाली त्या दोषासहित असे काही दोष त्याचे माननीय जयंतरावांनी सांगितलं की 20,000 मतदार हे बाहेरून आणून मी मतदान करून घेतलं, हे आता आमदार सांगतायत, असे दोष आहेत. काहींचे नाव वगळले गेले, काहींचे परत नावं ते दिसत आहेत, पण ते चुकीचे आहेत. एका घराच्या नावावर अनेक आहेत.